आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार सूत्रांची माहिती। तर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम। शिंदे दादांनी एकत्र बसून रायगडचा तिढा सोडवावा अशा सूचना। नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, दादा भुसेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल असंही वक्तव्य। पुणे अत्याचार प्रकरणानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक, वसंत मोरेंकडून पुणे बस स्थानकाची पाहणी। काल केवळ ट्रेलर दाखवला, वसंत मोरेंचा इशारा। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत शिवीगाळ प्रकरण, प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात दाखल। मात्र कोरटकर त्याच्या घरात नाही, त्याचा फोनही बंद। तर प्रशांत कोरटकरला शोधण्यासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशातील बालाघाटसाठी रवाना। प्रशांत कोरटकरवर कारवाईच्या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन, खासदार शाहू छत्रपती आंदोलनात सहभागी। कोरटकरला अटक झालीच पाहिजे, शाहू महाराजांची मागणी। सरकारने शिवप्रेमींच्या संयमाचा अंत पाहू नये, प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करावी, इंद्रजित सावंत यांची मागणी। बीड हत्याप्रकरणी सीआयडी आज बीडच्या विशेष मकोका कोर्टात 1400 पानांचं आरोपपत्र दाखल। बीड हत्या प्रकरणातील 1,500 पानांचं आरोपपत्र, आरोपीला सोडवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांचा आरोप। चार्जशीट दाखल करण्याची एवढी घाई का, खासदार बजरंग सोनावणेंचा सवाल। आरोपीला सोडण्यासाठी चार्जशीट दाखल केली की फाशी देण्यासाठी हे लवकरच कळेल, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य। 90 दिवसांच्या आधीच आरोपपत्र दाखल, आरोपपत्रातील मुद्दे बघून पुढील भूमिका ठरवणार। न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही, सीआयडीकडून कोर्टात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया।